थांबा, ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 71 लाख महिला अचानक बाद झालेल्या आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. कालपर्यंत पैसे मिळणाऱ्या लाखो बहिणी आज अचानक योजनेतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे आज आहे ई-केवायसी करण्याचा शेवटचा दिवस. जर आजच तुम्ही तुमचं ई-केवायसी पूर्ण केलं नाही तर तुमच्या खात्यात येणारे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. मग नेमकं काय झालं? काय एवढ्या मोठ्या संख्येने महिला बाद झाल्या? आणि तुम्ही कसं वाचू शकता तुमचे पैसे? सगळं काही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. मुख्य बातमी: ई-केवायसीचा फटका. सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. सुरुवातीला ही संख्या 2,47,00,000 होती, पण आता ती घटून 1,76,00,000 आली आहे. आधीची संख्या 2,47 कोटी, सध्याची संख्या 1,76 कोटी. बाद झालेले लाभार्थी 71. याचं मुख्य कारण म्हणजे अपूर्ण कागदपत्रे आणि ई-केवायसी न करणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. बोगस लाभार्थ्यांवर कारवाई. असं का होतंय? तर सरकारच्या निदर्शनास आलंय की अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. ज्या महिला स्वतः सरकारी कर्मचारी आहेत किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी गाड्या आहेत, अशा अनेक बोगस लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते. सरकारने आता अशा बोगस लाभार्थ्यांना चाळणी लावून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसीमुळे खऱ्या आणि गरजू महिलांपर्यंतच पैसे पोहोचावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तातडीचे आवाहन: बहिणींनो, आज 31 मार्च आहे आणि ई-केवायसी दुरुस्तीची ही शेवटची संधी आहे. आज मंगळवार, ई-केवायसीचा शेवटचा दिवस. जर तुमची ई-केवायसी अजूनही अपूर्ण असेल तर लगेच ती पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ त्वरित शेअर करा, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.